टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत। नमस्कार मंडळी, आजची आपली रेसिपी आहे खास आहे जी लहान मुलांपासून मोठ्या माणसांना आवडते अशी जुगाड करून केलेली व्हेजिटेबल सँडविच। तर जुगाड करून केलेलं मी व्हेजिटेबल सँडविच बनवणार आहे। इथं घेतलेली आहे शिमला मिरची एक, त्यानंतर एक काकडी घेतली आहे, ह्यातली किती वापरते बघूया। त्यानंतर टोमॅटो आणि एक छोटासा कांदा। हे सगळं साहित्य मी चॉपरला बारीक करून घेणार आहे आणि मिक्स करणार आहे। त्यानंतर मग पुढची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। रेसिपी आवडली लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका। जुगाड लावलेला आहे, काय काय आहे तेही मी तुम्हाला दाखवते, काय साहित्य माझ्याकडे नाही तेही नंतर सांगते। चला तर मग आधी हे चॉपरला बारीक करून घेऊया भाज्या आपल्या। आता आपल्याला सँडविच बनवायचं आहे, तर सँडविच बनवण्यासाठी मी तुम्हाला म्हटलं जुगाड लावले, तर काय जुगाड लावले तेही सांगते। 4 स्लाइस घेतलेत ब्रेडचे। त्याच्यानंतर माझ्याकडे अमूल बटर नाही आहे, तर अमूल बटरच्या ऐवजी मी घेणार आहे लोणी, तर इथं लावले हे जुगाड। आणि त्याच्यानंतर चीज नाही आहे, चीज स्लाइस नाही ना, जे आपण नेहमी चीज वापरतो ते नेहमीचं नसल्यामुळे हे आहे चिड्डार चीज आणि मोझरेला मिक्स आहे, तर हे घेणार आहे। तर अशा पद्धतीने हे जुगाड माझं लावलेलं आहे दोन्हीमध्ये। ह्या भाज्या घेतलेल्या आहेत, अगदीच बारीक बारीक चॉप केलेल्या आहेत, जास्त बारीक नाही जास्त मोठ्या नाही आहेत। टोमॅटो, कांदा, काकडी आणि शिमला मिर्च, हे बघा अशा पद्धतीने मी हे सगळं चॉप करून घेतलेले आहेत, चॉपरमध्येच केलेले आहेत। त्यानंतर इथं घेतलेलं आहे पिझ्झा सीझनिंग आणि आता आपण केचप घेतलेला आहे टोमॅटो। तर आता आपण बनवूया सँडविच छानपैकी मस्त असं चवदार। ग्रिल पॅन मी गरम करायला ठेवलेलं आहे। हे जे व्हेजिटेबल्स आहेत ते आपण आधी मिक्स करून घेऊया। त्याच्यानंतर आता घालायचं आहे पिझ्झा सीझनिंग, तुम्हाला जेवढा हवं तेवढं घालू शकता। मॅगी मसाला पण घालू शकता, पास्ता मसाला पण तुम्ही ह्याच्यातच घालू शकता। पिझ्झा सीझनिंग घालून आपण आता मिक्स करून घेतलेलं आहे। आता थोडंसं केचप मी मिक्स करणार आहे, म्हणजे आपले व्हेजिटेबल्स जे आहेत ते ब्रेडच्या स्लाइसमधनं बाहेर येणार नाहीत आणि स्लाइसला पण आपण लावणारच आहे। छान आणि मस्तच लागतं सँडविच। अशा पद्धतीने पण तुम्ही करून बघा आणि मुलांच्या आणि मोठ्या माणसांच्या म्हणजे दोघांच्याही आवडतं हे सँडविच आहे, दोघांनाही आवडतं असं मला म्हणायचं आहे। तर आता घेऊया स्लाइस ब्रेडचे, त्याच्यानंतर लोणी लावून घेऊया पहिल्यांदा। तुम्हाला लोणी जर आवडत नसेल तर तुम्ही लावू नका, अमूल बटर लावा, कारण माझ्याकडे अमूल बटर नाही आहे म्हणून मी लोणी ह्याच्यावरती स्प्रेड करणार आहे। अगदी थोडं थोडं लावते। तिकडे आपला ग्रिल पॅन पण चांगला गरम होत आलेला आहे, थोडं बारीकच केलेलं आहे मी। आता याच्यावरती टोमॅटो केचप, माझ्याकडे अमूल बटर नाही आहे म्हणून मी लोणी लावलेलं आहे। तर मंडळी तुमच्यासाठी खास ही रेसिपी मी बनवलेली आहे की जर आपल्याकडे सँडविचचं साहित्य पूर्ण नसेल तर जुगाड कसं लावून आपण सँडविच बनवू शकतो, तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंट्स करून पण सांगायला विसरू नका। आणि आता आपल्याला हे ज्या मिक्स केलेल्या भाज्या आहेत त्या ह्याच्यावरती घालायच्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घेऊ शकता। आणि आता घालायचं आहे चीज याच्यावरती। अगदी छोटासा व्हिडिओ मी बनवलेला आहे झटपट, म्हटलं मी आज सँडविच बनवते तर तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करते। किती मस्त दिसते, कलरफुल एकदम छानच दिसतंय।
थोडंसं ब्लर आलेलं आहे मधीच व्हिडिओ करताना. हे बघा, तुम्हाला जेवढं चीज हवं असेल तेवढं घाला. आता माझ्याकडे चीज स्लाइस नेहमीचं चीज नाही आहे म्हणून हे घालणार आहे. आणि हे चीज मी पहिल्यांदाच वापरते सँडविचला, नाहीतर तुम्ही म्हणाल की हे चीज कुठं वापरतात का, तर जुगाड लावलेला आहे त्यासाठीच मी म्हणते. आता याच्यावरती स्लाइस ठेवूया आणि बंद करूया. चांगलं छानपैकी हाताने दाबून घेऊया आणि वरनं थोडंसं आपण आणखी चांगलंसं बटर आपलं स्प्रेड करून घेऊया. हे बघा. आणि आता आपण ग्रिल पॅनमध्ये ठेवूया. थोडंसं बटर मी इथं स्प्रेड करते पॅनवरतीच आणि त्याच्यावरती हे स्लाइस ठेवते सँडविचचा मस्तपैकी. वा, छानच. आणि आता ठेवणार आहे लीड त्याचं, म्हणजे झाकण. तर तुम्ही म्हणाल की खाल्लं काही नाही लोणी स्प्रेड केलं, तर नाही केलं मी, मला तेवढं नको होतं. तुम्हाला जर हवं असेल तर पाठीमागची पण बाजू तुम्ही ब्रेडची म्हणजे स्लाइसची, ब्रेडच्या स्लाइसची बाजू आहे ती पण लोणी तुम्ही त्याला स्प्रेड करू शकता, व्हाईट बटर स्प्रेड करू शकता असं म्हणायचं होतं. शब्द इकडे तिकडे होत आहेत त्याबद्दल माफी असावी. आणि आता 5 मिनिटांनी बघूया आपलं सँडविच कसं तयार होतं ते. जसे आहे रेसिपी तशी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर तुम्हीच सांगा माझी रेसिपी कशी झाली ती कमेंटद्वारे. आणि आवडलं तर लाईक मात्र नक्की करा. 5 मिनिटांनी आता दुसरं सँडविच आपण तयार करून घेऊया. काप असा ठेवा किंवा असं ठेवा, शेवटी चव तीच येणार आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की असं काप ठेवला आहे किंवा असं ठेवलं आहे, तर नाही, मला जसं पाहिजे तसं मी ठेवते. हे बघा, मी पाठीमागच्या बाजूला लोणी नाही लावलेलं, मला तेवढं नको आहे त्यासाठी मी नाही लावत आहे. आणि तुम्हाला भाजी म्हणजे ज्या मिक्स आपल्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये जर केचप आवडत नसेल तर घालू नका. मग डायरेक्ट स्लाइसला फक्त केचप घाला आणि स्प्रेड करा. मी ह्या ज्या बाजूच्या कडा ज्या आहेत त्या काढलेल्या नाहीत, त्या काढून सुद्धा तुम्ही ब्रेड क्रम्स करू शकता, पण मी त्या काढलेल्या नाहीत. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही त्या काढू शकता. आणि आता घालूया आपल्या भाज्या. मस्त असं चटपटीत आपलं सँडविच तयार होणार आहे. खूपच मस्त. गॅस मी बारीक केलेला आहे ते सांगायचं विसरले मी. भरपूर असं आपल्या भाज्या चांगल्या घालूया या ब्रेडच्या स्लाइसवरती. मी तर असं मस्त जुगाड लावून चटपटीत सँडविच बनवलेला आहे, त्यामुळं मला खूप आनंद झालेला आहे. खूप मस्त छानच झालेलं आहे. आता हे लोणी म्हणजे व्हाईट बटर छानपैकी स्प्रेड केलेलं आहे. हो, चीज घालायचं विसरलं, सॉरी, बोलता बोलता आपलं चीज घालायचं विसरलं. बोलता बोलता ते व्हाईट बटर स्प्रेड करण्याच्या नादात विसरूनच गेले मी. म्हणूनच मी म्हटलं जशी आहे ना तशी रेसिपी मी तुमच्यासोबत अगदी शेअर केलेली आहे. मी कुठलीही गोष्ट आहे ना ठरवून करत नाही, मी कोणाला अनुसरून बोलत नाही, मी माझं मत मांडते, माझं मत सांगते. आता हे सँडविच ग्रिल झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की आपलं चीज किती ह्याच्यामध्ये मेल्ट झालं आहे, कसं झालं आहे. कारण हे चीज मी सुद्धा पहिल्यांदाच वापरलेलं आहे. तर आपण आता हे स्लाइस त्याच्यावर ठेवूया. सॉरी, मी विसरले. हे बघा, हे असं फक्त दाबून घ्या, बस झालं आपलं सँडविच तयार. मारली पलटी मारताना पण गडबड होते. मस्त क्रिस्पी झाले. तुम्हाला असं व्हिडिओमध्ये दिसते की खूप ब्राऊन झाले, पण ब्राऊन नाही झालेलं, छान झालेलं आहे, कुरकुरीत. हे बघा, आवाज येते मस्त. आता खालची बाजू जास्त ब्राऊन नाही करणार आहे मी, पण हे ऑलरेडी असंच पाहिजे. आता हे सँडविच चांगलं झालेलं आहे.
तर आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये. हे बघा मस्त झालेलं आहे. मला तरी एवढंच डार्क आवडतं, जास्त नाही झालेलं. तरीसुद्धा तुम्हाला जर एवढं डार्क नको असेल तर करू नका. आता हे दुसरं सँडविच. आणि याच्यावर आता ठेवायचं आपल्याला लीड. गॅस बारीक करायचा आहे. हे बघा आता एकदम मस्त, एकदम लाईट असं हे ब्राऊन झालेलं आहे. ट्रायपॉड हल्ला त्यामुळं व्हिडिओ थोडासा हल्ल्यासारखं वाटलं. आता हे अजून 1-2 मिनटं होऊ दे, त्यानंतर आपण मग सँडविच प्लेटमध्ये काढून ठेवूया. चटपटीत मस्त आपलं मंडळीत सँडविच तयार झालेलं आहे. आवडलं तर नक्की लाईक करा. तुम्हाला जर माझी ही रेसिपी खरंच आवडलेली असेल, जुगाड लावलेली, आणि लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे तर मी नेहमीच म्हणते, पण कमेंट्स करून सांगायला पण विसरू नका. आपल्या चॅनलला असाच सपोर्ट करत राहा. आता आपण सँडविच काढून घेऊया. खालची बाजू पण झालेली आहे ब्राऊन, दिसतीये का? ही बघा मस्त अशी ब्राऊन झालेली आहे. तर 2 सँडविच मी बनवले, 4 स्लाईस होते. किती मस्त चीज मेल्ट झालंय बघा, खूप सुंदर. मी पहिल्यांदाच हे चीज घातलेलं आहे. आता दुसरं पण आपण सँडविच कट करूया. बघा घरामध्ये बनवलं की सँडविचचे पैसेही वाचले, पैसेही बचत झाली, आणि आपल्या हातचं मुलांना करून घालण्याचा आनंदही वेगळाच मिळाला. खूप सँडविच मग ते चीज मेल्ट झालेलं आहे. गरम आहे खूपच, बापरे. मी आता प्लेटमध्ये काढते आणि दाखवते. तर ह्या प्लेटमध्ये मी सँडविच काढून घेणार आहे छानपैकी. पहिलं सँडविचचे 2 स्लाईस आणि हे दुसऱ्या सँडविचचे 2 स्लाईस. हे बघा खूप छान आणि मस्त आपलं सँडविच तयार झालेलं आहे. काय मंडळी, कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून. आणि आता आपल्याला जर टोमॅटो केचप हवा असेल तर याच्यावरती घाला, किंवा बाजूनं घातला तरीही चालेल. मी याच्यावरतीच घालते. तर असं हे आपलं मिक्स व्हेजिटेबल सँडविच तयार झालेलं आहे. जुगाड लावून केलेलं मिक्स व्हेजिटेबल सँडविच, चटपटीत सँडविच मस्त झालेलं आहे. तुम्हीही खायला या. मीही सँडविचचा आस्वाद घेणार आहे. परत भेटूया, तोपर्यंत बाय.